नमस्कार मित्रांनो, आज आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधील एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलमुळे आपल्याला सर्व एलिमेंटचे क्लासिफिकेशन आणि प्रॉपर्टीज व्यवस्थित समजतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पिरियडिक टेबलचा इतिहास, एलिमेंट अरेंज करण्याचे सुरुवातीचे प्रयत्न, महत्त्वाचे सायंटिस्ट, मॉडर्न पिरियडिक लॉ, ग्रुप पिरियड्स अँड ब्लॉक्स, पिरियडिक ट्रेंड्स. मित्रांनो, सुरुवातीला फार कमी एलिमेंट्स माहिती होते, जसे की सोने, चांदी, तांबे, लोखंड हे एलिमेंट प्राचीन काळापासून माहीत होते. पण जसे जसे नवीन एलिमेंट डिस्कवर होत गेले तसे तसे त्यांचे प्रॉपर्टीज लक्षात ठेवणे कठीण झाले. म्हणून सायंटिस्टने एलिमेंटचे क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. एलिमेंट क्लासिफाय करण्याचा पहिला प्रयत्न जॉन वोल्फ्गंग डोबेराइन यांनी केला. त्यांनी ट्रेड्स ही संकल्पना मांडली. ट्रेड्स म्हणजे 3 एलिमेंटचा ग्रुप ज्याचे प्रॉपर्टीज सारखे असतात, जसे की लिथियम, सोडियम, पोटॅशियम. या एलिमेंटचे केमिकल प्रॉपर्टीज खूप सारखे होते, परंतु ही पद्धत सर्व एलिमेंटसाठी लागू पडली नाही. यानंतर जॉन न्यूलंड यांनी एक नवीन कल्पना मांडली. त्याला लॉ ऑफ ऑक्टेव्ज म्हणतात. त्यांच्या मते प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या असतात. ही तुलना त्यांनी म्युझिकच्या ऑक्टेव्हशी केली, परंतु ही थेरी फक्त हलक्या एलिमेंटसाठीच योग्य ठरली. पिरियडिक टेबलचा खरा जनक मानला जातो दिमित्री मेंडेलीव. 1869 मध्ये त्यांनी एलिमेंट्स ॲटॉमिक मासनुसार अरेंज केली. त्यांच्या पिरियडिक टेबलची खास वैशिष्ट्ये होती. सिमिलर प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट एकाच ग्रुपमध्ये ठेवले. अननोन एलिमेंटसाठी रिकामी जागा ठेवली. त्यांनी काही एलिमेंट्स आधीच प्रिडिक्ट केले होते, जसे की गॅलियम, जर्मेनियम, स्कँडियम. नंतर हे एलिमेंट डिस्कवर झाले आणि त्याचे प्रॉपर्टीज मेंडेलीवच्या प्रेडिक्शनप्रमाणेच निघाले. यानंतर हेनरी मोसले यांनी पिरियडिक टेबलमध्ये महत्त्वाचा बदल केला. 1913 मध्ये त्यांनी सांगितले की एलिमेंट्स ॲटॉमिक नंबरनुसार अरेंज केले पाहिजेत. यालाच मॉडर्न पिरियडिक लॉ असे म्हणतात. मॉडर्न पिरियडिक लॉ सांगतो एलिमेंटचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हे ॲटॉमिक नंबरचे पिरियडिक फंक्शन असतात. एलिमेंटचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हे ॲटॉमिक नंबरचे पिरियडिक फंक्शन असतात. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्स आहेत. पिरियड म्हणजे हॉरिझॉन्टल रो आणि ग्रुप म्हणजे व्हर्टिकल कॉलम. ग्रुपमधील एलिमेंटचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सारखे असतात, त्यामुळे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात. पिरियडिक टेबल 4 ब्लॉकमध्ये डिव्हाइड केला जातो. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉक एलिमेंटमध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 येतो. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 म्हणजेच अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स हे ग्रुप एसमध्ये येतात. नंतर पी ब्लॉक एलिमेंट. पी ब्लॉक एलिमेंट ग्रुप 13 पासून ग्रुप 18 पर्यंत जेवढे काही एलिमेंट आहेत ते आपले सारे पी ब्लॉकमध्ये येणार आहेत. मग बोरॉन असेल, कार्बन असेल, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे सारे एलिमेंट आपले पी ब्लॉकमध्ये येणार आहेत. डी ब्लॉक. डी ब्लॉक एलिमेंटला आपण ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा म्हणतो. ग्रुप 3 टू ग्रुप 12. ग्रुप 3 टू ग्रुप 12 त्याच्यामध्ये स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक हे जे काही एलिमेंट आहेत ते डी ब्लॉकमध्ये येणार आहेत. नंतर एफ ब्लॉक. एफ ब्लॉकची लोकेशन हे आपल्या पिरियडिक टेबलमध्ये खालच्या साईडला आहे. म्हणजे जे काही खाली 2 पिरियड्स आहेत, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड्स, ते कसे असणार आहेत? एफ ब्लॉक एलिमेंट. आणि हे एफ ब्लॉक एलिमेंट यालाच आपण काय म्हणतो? रेअर अर्थ एलिमेंट सुद्धा म्हणतो.
आपल्या पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 17 आणि ग्रुप 18 हे चारही ग्रुप खूप महत्त्वाचे आहेत. ग्रुप 1 ज्यालाच आपण अल्कली मेटल सुद्धा म्हणतो, ह्याच्यामध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे मेटल येतात आणि हे मेटल खूप जास्त रिॲक्टिव्ह असतात आणि सॉफ्ट असतात. ग्रुप 17 ह्यालाच हॅलोजन ग्रुप सुद्धा म्हणतात, म्हणजे ह्याच्यामध्ये सारे काही हॅलोजन येतात. फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, हे ग्रुप 17 मध्ये येतात, जे कसे राहतात, हायली रिॲक्टिव्ह असतात. ग्रुप 2 मध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत, जे लेस रिॲक्टिव्ह आहेत. ग्रुप 18लाच आपण नोबेल गॅसेस सुद्धा म्हणतो, जे केमिकली स्टेबल असतात आणि जे केमिकली इरिॲक्टिव्ह असतात, ते दुसऱ्यासोबत रिॲक्ट होत नाहीत. असा ग्रुप आहे आपला ग्रुप 18. त्याची रिॲक्टिव्हिटी खूप लो असते. एक्झाम्पल निऑन, हेलियम, ॲर्गॉन. पिरियडिक टेबलमध्ये काही महत्त्वाचे ट्रेंड दिसतात. ॲटॉमिक रेडियस ग्रुपमध्ये खाली गेल्यावर इन्क्रीज होतो, पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट गेल्यावर डिक्रीज होतो. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पिरियडमध्ये इन्क्रीज होते आणि ग्रुपमध्ये डिक्रीज होते. सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असलेला एलिमेंट फ्लोरीन आहे. आयोनायझेशन एनर्जी पिरियडमध्ये इन्क्रीज होते आणि ग्रुपमध्ये डिक्रीज होते. तर मित्रांनो, आज आपण शिकलो पिरियडिक टेबलचा इतिहास, महत्त्वाचे सायंटिस्ट, मॉडर्न पिरियडिक लॉ, पिरियडिक टेबलची स्ट्रक्चर, इम्पॉर्टंट ग्रुप अँड ट्रेंड्स. पिरियडिक टेबल समजल्यामुळे एलिमेंटचे प्रॉपर्टीज प्रेडिक्ट करणे सोपे होते. धन्यवाद.